नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं मसाज पार्लरच्या आड चालणाऱ्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केलाय। पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 15 महिलांची सुटका करण्यात आली असून या रॅकेटचा मास्टरमाइंड असलेला स्पा मालक आणि त्याचा सफाई कर्मचारी यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अनैतिक व्यापार आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले होते। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त माहिती मिळाली की सीबीडी बेलापूर सेक्टर 15 येथील मॅजिक मोमेंट वेलनेस स्पा या स्पा सेंटरमध्ये 6000 रुपयांच्या मोबदल्यात महिलांना जबरदस्तीनं गैरधंदा करण्यास भाग पाडलं जात आहे। पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या या माहितीची खातरजमा करण्यात आल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक स्पामध्ये पाठवला। या ग्राहकांना दिलेल्या माहितीच्या आधारे शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी धाड टाकली। या धाडीत पोलिसांना स्पा सेंटरमध्ये 15 महिला आढळून आल्या। यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झालं की स्पा सेंटरचा मालक आणि सफाई कामगार या महिलांना मसाजच्या नावाखाली आणत असत आणि गैरधंदा करण्यास भाग पाडत होते। पोलिसांकडून या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये 2 महिला थायलंडमधील असून 1 नेपाळची, 2 दिल्लीतील, 2 उत्तर प्रदेशातील, 1 पश्चिम बंगालची, 1 गुजरातची आणि 6 महाराष्ट्रातील महिलांचा यामध्ये समावेश आहे। दरम्यान दोन्ही आरोपींविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सीबीडी पोलिसांकडून केला जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।